नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी भरती आलेली होती, तर याची आता परीक्षा तारीख पण जाहीर झालेली होती। आता दुसरी स्टेप झालेली की यांचे हॉल तिकीट जे आहे तर ते आलेले आहेत। हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे यांच्या या वेबसाईटवर, बघा bombayhighcourt.gov.in आणि वेबसाईट आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर इग्नाइट अकॅडमीच्या, त्यासोबतच या व्हिडिओमध्ये देखील आपण कमेंट बॉक्स तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देऊ। बघा ही त्यांची वेबसाईट आहे आणि याच्यावरून तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात। बघा तत्पूर्वी या मुंबई उच्च न्यायालयासाठी तुम्ही तयारी करत असाल तर याची ऑनलाईन स्वरूपाची टेस्ट सिरीज पण आपल्याकडे अवेलेबल आहे। 5 टेस्ट असणार आहेत, 99 रुपीज फक्त प्राइस ठेवलेली आहे आणि जॉइन करण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन हे डाउनलोड करू शकतात। जे काही तुमचे प्रश्न असतील, जवळपास 5 टेस्ट ॲज इट इज ज्या पद्धतीने परीक्षा असणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे जे आहे तर ते मिळणार आहे। चला तर आपण पाहूया हॉल तिकीट कसं डाउनलोड करावं। बघा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आयडी माहित पाहिजे, डेट ऑफ बर्थ, हा कॅप्चा कोड टाकायचा आणि इथून जनरेट करून तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे डाउनलोड करू शकतात। पुढची अशी स्टेप आहे ते माहिती आहे का, की ज्यांना माहितीच नाही की त्यांचं रजिस्ट्रेशन आयडी काय, तर ते रजिस्ट्रेशन आयडी करण्यासाठी इथं 2 नंबरचं टॅब आहे, फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडी, इथं जायचं। त्याच्यानंतर ईमेल आयडी, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ या सगळ्या गोष्टी टाकल्या आणि तो शो जर म्हटलं तर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तर तो बघायला इथं मिळणार आहे। त्यासोबतच इथं प्रिंट ऍप्लिकेशनचं आहे, तर तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन पण जे आहे तर ते प्रिंट करू शकतात। तर या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकतात। ओके, तर हे डाउनलोडिंगचं झालं। बघा जाहिरात जी आली होती तर 129 पदांसाठी जी आहे तर ती जाहिरात आलेली होती। याच्यासाठी उमेदवारांना परीक्षेच्या काही सूचना पण त्यांनी दिलेल्या आहेत, त्या सूचना पण आपण पाहूया। बघा हा जो पेपर आहे ना, सर्वप्रथम हा ऑफलाईन स्वरूपाचा पेपर आहे, हे तुम्ही समजून घ्या। हा काही ऑनलाईन स्वरूपाचा पेपर नाही आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन पेपर जे आहे तर ते मिळणार आहे। 10 ऑगस्टला याचा पेपर होणार आहे। पेपर आय थिंक 1 ते 2 असा दुपारचा टायमिंग असणार आहे आणि तुमच्यापैकी बरेच उमेदवार हा जो पेपर जो आहे तो देणार आहेत। तुमचा पेपर झाल्यानंतर तुम्ही तुमची जी प्रश्नपत्रिका आहे ती आमच्यासोबत नक्की जी आहे तर ती शेअर करू शकतात। शेअर करण्यासाठी आमचा जो नंबर आहे बघा, हा 8888996116 या नंबरला तुम्ही तुमच्या क्वेश्चन पेपरची जी पीडीएफ आहे तर ती नक्की शेअर करा, कारण की आपण त्याच्यावर लवकरच जे आहे म्हणजे पेपर झाल्यावर त्याचं जे अनालिसिस जे आहे तर ते घेणार आहोत, पेपर डिस्कशन घेणारच आहोत। बघा Candidate shall report the examination center well in advance reporting time 15 minutes before the reporting time जाणं इथं गरजेचं आहे। तुमच्या हॉल तिकीट ऍडमिट कार्ड वर तुमचा रिपोर्टिंग टाइम जो आहे तर तो मेन्शन असणार आहे। मे बी तो मोस्ट प्रोबेबली तुमचा 12चा जो असणार आहे टाइम असणार आहे, 1 ला पेपर आहे ना, तर 12च्या आतच तुम्हाला तिथं रिपोर्टिंग करावी लागणार आहे मे बी। त्याच्यानंतर रिपोर्टिंग टाइम नंतर कोणालाही जे आहे तर ते एंट्री दिली जाणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि टाइम मध्ये शेड्यूल हे परमिट केलं जाणार नाही अंडर एनी सर्कमस्टन्सेस। तुम्ही मला वेळ झाला हे झालं ते काही जे आहे तर ते ऐकून घेणार नाही। कॅन्डिडेटला त्याच्यासोबत त्याचं हॉल तिकीट ऍडमिट कार्ड जे आहे तर ते घ्यावं लागणार आहे, त्याच्यासोबत त्याचं हॉल तिकीट त्याला तिथं प्रोड्यूस करावं लागणार आहे। विदाउट हॉल तिकीट त्याला प्रवेश दिला जाणार नाही। त्यासोबतच हॉल तिकीट सोबत त्याला त्याचं आयडेंटिटी प्रूफ पाहिजे आहे, उदाहरणार्थ आधार कार्ड लागेल, नसेल तर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड इत्यादी गोष्टी लागणार आहेत। त्यासोबतच ज्यांच्या नावात बदल झालेला आहे बघा, चेंज इन नेम, त्यांनी त्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स आणले पाहिजे। फॉर एक्झाम्पल महिला जे असतील तर त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट, आणि ज्या पुरुष आणि महिला ज्यांच्या नावात काही बदल झाला असेल त्यांनी मात्र सोबत गॅजेट जे आहे त्याची ओरिजिनल कॉपी आणि त्याची एक झेरॉक्स घेऊन जाणं इथं बंधनकारक असणार आहे। बघा पुढचं कॅन्डिडेटला सांगितलेलं आहे की तुम्हाला जे आहे तर ते ऍट द टाइम ऑफ एक्झामिनेशन सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करावे लागतील। एक्झामिनेशन असताना तुम्हाला एक्झाम हॉल जो आहे तर तो सोडता येणार नाही अंडर एनी सर्कमस्टन्सेस। आजारी जरी पडलं तर ते तिथंच तुम्हाला थांबून ठेवतील। त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस तिथं अलाउड केलेलं नाही आहे, जसं की स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, ब्लूटूथ इन्स्ट्रुमेंट, आता हे तर तुम्हाला माहिती आहे। त्यासोबतच पेपर सुरू झाल्यानंतर तुम्ही कोणाशी बोलू शकत नाही, कोणत्याही मीडियम मध्ये कोणत्याही नोट्स वगैरे काही जे आहे तर ते घेऊन जाऊ शकत नाही। ओके, बघा आन्सर शीटच्या संदर्भात त्यांनी माहिती दिली, कारण की ऑफलाईन पेपर आहे। बघा तुम्हाला पहिले 1 ते 90 क्वेश्चन अटेम्प्ट करणं गरजेचं असणार आहे। OMR शीट असणार आहे, कोणत्याही पद्धतीने तुम्ही तुमचा क्रम करू शकतात आणि OMR शीट ही तुमच्या ब्लॅक इंक बॉल पेननेच आहे, तर पेन तुम्ही स्वतःच घेऊन जा, त्यांच्या पेनच्या भरोसा राहू नका। त्यासोबतच तुम्हाला सगळी डिटेल्स तुमची, जसं सीट नंबर आहे, रजिस्ट्रेशन आयडी नंबर आहे, क्वेश्चन बुकलेट नंबर आहे, क्वेश्चन बुकलेट सिरीज आहे,
तर सिग्नेचर आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या आन्सर शीटवर जे आहे तर त्या पाहिल्या पाहिजेत. त्यासोबतच तुम्हाला 4 ऑप्शन जे आहेत तर ते दिले जातील, 4 पैकी एकाला तुम्हाला फक्त सर्कल करायचंय. आणि लक्षात घ्या की सर्कल चुकीचं केलं तर ते तुमचं काय होईल, ते रॉंग आन्सर मध्ये जे आहे तर ते गणलं जाणार आहे. बघा, विल बी ट्रीटेड ॲज अ रॉंग आन्सर, तुमचं चुकीचं उत्तर म्हणून जे आहे तर ते गणलं जाणार आहे. मग इथं बघा त्यांनी उदाहरण पण दिलेलं, बघा असे ऑप्शन येतील आणि तुमच्या आन्सर शीटवर कोणते याला एक जे आहे तर ते तुम्हाला इथं हे करावं लागणार आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या. या स्क्रीनिंग टेस्ट तुम्हाला जवळपास इथं जे आहे तर ते 90 मार्कांसाठी ही तुमची स्क्रीनिंग टेस्ट जी आहे तर ती होणार आहे आणि 45 ते हे पाहिजे आहे. त्यासोबतच मराठीचे तुम्हाला फक्त 10 प्रश्न बघायला मिळतील, इंग्लिशचे मात्र 20 प्रश्न आहेत, जनरल नॉलेजचे 10 आहेत, जनरल इंटेलिजन्सचे 20 आहेत, अरिथमॅटिकचे 20 आहेत, कम्प्युटरचे 10 आहेत. अशा पद्धतीने या प्रश्नांचं वर्गीकरण जे आहे तर ते तुम्हाला इथं बघायला मिळतं आणि हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि मिनिमम स्कोर तुमचा हा 45 असला पाहिजे, म्हणजे हे 100 हे जेवढे काही प्रश्न असतील, ओके, मार्क्स 90 आहे तर 90 प्रश्न आहेत हे, तर एवढे 90 पैकी हे तुमचे 45 मिनिमम गुण क्वालिफाय झालं पाहिजे, तरच तुम्हाला पुढच्या स्टेजला जे आहे तर ते बोलवलं जातील. ओके. आणि नुकतंच जे आहे तर ते खूप सारे सरळ सेवा तसेच तलाठीची देखील वित्त विभागाकडून मंजुरी पेंडिंग आहे, त्याची जाहिरात येणार आहे. तर या पदांसाठी तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीने आपली सरळ सेवा भरतीची लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती सुरू केलेली आहे. या बॅचला एनरोल करण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तसेच आपला हा नंबर आहे आणि या बॅचच्या प्राइसवर तुम्हाला आणखी 10% एक्स्ट्रा ऑफ मिळू शकतं. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला हा एक सिक्रेट कोड जो आहे तर तो यूज करायचा आहे. आगामी 2025 मध्ये जे काही सरळ सेवा येणार आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर सरळ सेवा येणार आहेत, तर त्या सरळ सेवांचा तुम्ही नक्की जो आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केलाच पाहिजे. इग्नाइट अकॅडमीने आपले दर्जेदार कोर्सेस विविध स्ट्रीम मध्ये देखील सुरू केलेले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी नवोदय, सेल, स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील तर ते सर्व कोर्सेस आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. इव्हन दो बँकिंगची परीक्षा पण दरवर्षी होत असते, त्याचे पण कोर्सेस आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे सर्व कोर्सेसचं मार्गदर्शन तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जे आहे तर ते मिळू शकतं. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.